सोलापुरातील न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपला जीवन संपविला। ही एक धक्कादायक बातमी काल सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पसरली व वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली। शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता डॉक्टर शिरीष वळसंकर नेहमीप्रमाणे आपल्या हॉस्पिटलला व्हिजिट दिली व आयसीयूत असलेल्या रुग्णांची विचारपूस ही केली। नंतर आपल्या घरी गेले व कुटुंबियांसोबत गप्पा रंगल्या। यावेळी डॉक्टर शिरीष वळसंकर यांची कन्याही माहेरी आली होती। गप्पा मारतानाच डॉक्टर शिरीष वळसंकर हे बाथरूमकडे गेले व काही वेळातच गोळ्या झाडण्याचा दोनदा आवाज आला। आवाज येताच कुटुंबातील सदस्यांनी बाथरूमच्या दिशेने धाव घेतली व समोरील दृश्य पाहून त्यांना एक धक्काच बसला। डॉक्टर शिरीष वळसंकर हे रक्ताच्या थोड्यात पडलेले दिसून आले। 8:45 वेळ होती। डॉक्टर शिरीष वळसंकर यांना त्यांच्याच वळसंकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला। बंदुकीतून झाडलेली गोळी डोक्याच्या आरपार गेली होती तर दुसरी गोळी भिंतीला लागली होती। 1-2 नव्हे तर 8 ते 10 डॉक्टरांनी सलग 2 तास शर्थीचे प्रयत्न करत उपचार सुरू केला। विशेष म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन वळसंकर व सून सोनाली वळसंकर हे देखील सोबतच होते। ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली। वळसंकर हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी झाली। गर्दीतील अनेकांचे डोळे पणावलेले होते। काही वेळापूर्वी आयसीयू मधील रुग्णांची विचारपूस करून गेलेले डॉक्टर शिरीष वळसंकर हे स्वतःवर गोळी झाडून कशी घेतील असा प्रश्नाच्या कचाट्यात अनेक जण गुंतलेला दिसून आला। त्यांच्या पत्नी उमा वळसंकर व भाऊ सतीश वळसंकर हे देखील भिजल्या डोळ्यांनी आपल्या लहान भावाच्या आयुष्याची प्रार्थना करत होते। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ज्या हॉस्पिटलमधून हजारो रुग्णांवर उपचार करून प्राण वाचविले त्याच हॉस्पिटलमध्ये अखेर डॉक्टर शिरीष वळसंकर यांची प्राणज्योत मावळली। ज्या हाताने अनेक रुग्णांना जीवनदान दिले त्याच हाताने स्वतःचे जीव घेतले। रात्री 10:45 सुमारास शिरीष वळसंकर यांची प्राणज्योत मावळली। तिकडे पोलिसांनी लागलीच आपली तपास यंत्रणा सुरू केली होती। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या घरातील नमुने, बाथरूम मधील रक्ताचे नमुने, तसेच झाडलेल्या 2 गोळ्यांचा पुंगळ्या व पिस्तूल या सगळ्या गोष्टींवर पोलीस तपास करीत आहेत। डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा घात झाला की त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली तर का केली याचा उत्तर पोलीस तपासानंतर समोर येईलच। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी सोलापूर येथील DBF दॅन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली। विज्ञानाची पूर्व पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉक्टर VM मेडिकल कॉलेज मधून पूर्ण केले। त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडन मधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मधून MBBS, MD आणि MRCP पदवी मिळविली। ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या 4 भाषांमध्ये संवाद साधत होते। शिरीष वळसंकर यांची वैद्यकीय कारकिर्दी अनिवार्य रोटरी इंटर्नशिप CR हॉस्पिटल कोल्हापूर 1/7/1978 ते 31/12/1978, इंटर प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुडवाडी 1/1/1979 ते 30/6/1979, जनरल हॉस्पिटल सोलापूर येथे 3 वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर, अंतिम MD निवासी वरिष्ठ रजिस्ट्रार न्यूरोलॉजी विभाग बॉम्बे हॉस्पिटल, शिक्षण न देणारे परंतु न्यूरोलॉजी मधील विशेष तज्ञ प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यूरोलॉजी बोर्ड नवी दिल्ली द्वारे मान्यता प्राप्त। या ठिकाणी 7/5/1983 ते 22/12/1983 या कालावधीत आपली कामगिरी पूर्ण केली। लोकल कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट बॉम्बे हॉस्पिटल या ठिकाणी 8/5/1983 ते 23/5/1983 आणि 10/11/1983 ते 20/11/1983 SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स सोलापूरचे ते प्रमुख होते। दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली हे दोघेही न्यूरोलॉजिस्ट आहेत। पण डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या करिअरची सुरुवात शून्यातून झाली व पर्वानंतर समाप्त झाली। ज्या सढळ हाताने हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच हाताने स्वतःवर गोळी का झाडली हा प्रश्न अनेकांच्या मनात पेच निर्माण करून गेला। लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर।